आजचा जो आपला दररोजचा 10 मिनिटाचा व्यायाम आहे ते डायरेक्ट कंटिन्यू जॉगिंग असणार आहे. टायमर लावतो. आज आम्ही तिघं चौघं पण करतोय. हां स्टार्ट. 10 मिनिटात टायमर लावलंय तर तुम्ही सुद्धा कंटिन्यू 10 मिनिटं टायमिंग लावलंय आपण. जॉगिंग करायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की जे नवीन आहेत त्यांनी एकदम स्लो करायचं आहे. त्याच्यामुळं कंटिन्यू 10 मिनिटं राहायचं आहे. आणि जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत आणि पहिल्यांदाच करतायत त्यांनी स्पीड घेऊ नका. दम किंवा धाप लागत असेल तर शिस्तीत करायचं आहे. सातत्य ठेवायचं आपल्याला. कंटिन्यू सातत्य ठेवायचं आहे. पहिल्यांदा सुरुवातीची स्टेप हळूहळू हळूहळू घ्या. आम्ही चौघं जर पळतोय म्हणून तुम्ही पण स्पीडमध्ये पळायचं नाही किंवा कंटिन्यू केलंच पाहिजे असं काही नाही. आज आपण कुणाची स्ट्रेंथ स्टॅमिना आहे जे कंटिन्यू करतायत आपलं व्हिडिओ बघून त्यांनी रेग्युलर 10 मिनिटं करा. बाकीच्यांनी 3 मिनिटं 4 मिनिटं जसं तुमच्या कुवतीप्रमाणे जमल त्या पद्धतीने करायचं आहे. तर कंटिन्यू 10 मिनिटं करायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्यायामात सातत्य असतं खूप गरजेचं आहे. नंतर नवीन वर्ष आहे पहिल्यांदा सुरुवात केली 8 दिवस केलं नंतर बंद केलं असं काही करू नका. व्यायामात सातत्य पाहिजे. तुम्ही जेवढं सातत्यानं व्यायाम करणार तेवढा तुम्हाला चांगला रिझल्ट येणार. फक्त व्यायामात गॅप टाकू नका. म्हणजे तुम्हाला रोज 1 तास व्यायाम करता त्याच्यापेक्षा रोज 10 मिनिटं करा पण सातत्यानं व्यायाम करा. आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्यालाच कमी करायचं आहे. आता जे आपल्या मधले जे आहेत ते प्रतीक सर आहेत स्वप्नील सर म्हणजे त्यांचं जवळजवळ 7 ते 8 किलो वजन कमी झाले. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते दिसताना तिघांचे बघा सगळे तिघांचे शरीर वेगवेगळं आहे. मग तसं तुमचं पण प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असू शकतं म्हणजे आहेच. पण त्या प्रमाणेच आपला आहार आपला व्यायाम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर दम भरायला लागला तर तुम्ही थांबायचं आहे. कंटिन्यू केलं पाहिजे असं काही नाही. व्यायामात फक्त सातत्य ठेवा. न चुकता व्यायामाला सवयीमध्ये घ्या. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुम्ही एकसारखं व्यायाम कसा रोज न चुकता होईल याचा हे करायचं आपण प्रयत्न करायचा आहे. ज्यांना दम लागत आहे धाप भरत आहे त्यांनी हळूहळू करा. थांबलं तरी चालतं त्यांनी. चालायचं आहे चाललं तरी चालतं त्यांनी. फक्त ओव्हर काय करायचं नाही. आपलं शरीर आहे आपलंच वजन आहे आपलंच पोट आहे आपल्यालाच कमी करायचं आहे. फक्त गडबड कुणी करायची नाही. जर एखाद्या दगडावरती एकसारखा किती कठीण असू द्या एकसारखा जर थेंब पडत राहिला तर त्या दगडाला सुद्धा खड्डा पडतो. आपल्या पोटाला वजनाला आपण सातत्याने व्यायाम आणि योग्य आहार घेतल्यानंतर का कमी होणार नाही. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुमची स्ट्रेंथ स्टॅमिना कसा वाढला याच्याकडं. कंटिन्यू तुमचा व्यायाम चालू पाहिजे की जेणेकरून रिझल्ट कुणालाही मागा लागत नाही. आणि सर्वांना एकच विनंती आहे की कुणीही औषधं किंवा प्रोडक्ट खाऊन वजन कमी करायच्या नादाला लागू नये. या व्यायामानंतर तुम्ही दिवसभरामध्ये जर कंटिन्यू बसून राहत असाल तर त्या ठिकाणी पण कंटिन्यू बसू नका. सातत्याने 1 तास झाला की 30 सेकंद 40 सेकंद 50 सेकंद किंवा 1 मिनिटाच्या हालचाली करा. जेणेकरून तुमच्या शारीरिक टार्गेट पूर्ण होतील. जसं की 10,000 स्टेप आपण म्हणतो त्या स्टेप पूर्ण करण्यासाठी सुद्धा 1 मिनिटाचा व्यायाम दर 1 तासानंतरचा खूप उपयोगी आहे. त्याचा रिझल्ट जबरदस्त येणार आहे तुम्हाला. कारण जेवढा वेळ तुम्ही बसून राहताय तेवढा वेळ तुमच्या शरीरातल्या फॅट हालचाली कमी झाल्यामुळे वाढत राहणार आहेत. त्यामुळे पोट आणि फॅट कमी करायचं असेल वजन कमी करायचं असेल तर सातत्यानं हालचाली असणं गरजेचं आहे. सातत्यानं व्यायाम म्हणत नाही मी हालचाली. त्यामुळे तुमचा जो काही स्वतःवरती ट्रस्ट आहे किंवा मला एका ठिकाणी सातत्यानं बसून राहायचं नाही हे एकदा का तुम्ही केलं की भरपूर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. जे नवीन आहेत जे नवीन बघून करतायत दम भरत असेल धाप लागली असेल तर थांबलं तरी चालतंय किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून जरी परत केलं तरी चालतंय. जॉगिंग करताना जर दम भरत असेल तर थांबलं तर चालतंय. जागेवर तसंच चालत राहिला तरी चालतंय. 10 मिनिटाचं टायमिंग आहे.
आता आपल्याला बऱ्यापैकी 5 मिनिट आपली झालेले आहेत. कंटिन्यू सातत्य पाहिजे आपल्याला. तुम्ही जेवढा वेळ चांगला व्यायाम करणार तेवढा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. फक्त सातत्य पाहिजे आहे. रेग्युलर सातत्य ठेवा. व्हेरी गुड. आणि हा व्हिडिओ ज्या दिवशी तुम्ही बघताय त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही व्यायाम करू शकताय. त्याला काही अशा अट नाही की सकाळीच केला पाहिजे. सर्व घरातील व्यक्ती म्हणजे लहान मुलांना सुद्धा तुम्ही घेऊन व्यायाम करू शकता. हा स्त्रिया असू देत किंवा पुरुष असू देत सर्वांसाठी हा व्यायाम उपयोगी आहे. व्यायाम हा सर्वांसाठी एकच असतो. फक्त ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांनी फक्त जास्त स्पीडमध्ये किंवा पाय जास्त वर घ्यायची गरज नाही. सातत्य ठेवा. व्यायामात तुम्ही जेवढं सातत्य ठेवणार तेवढा रिझल्ट तुम्हाला 100% येणार. रिझल्ट मी किंवा कुठलाही ट्रेनर किंवा कुठलीही जिम देत नसते. तुमच्या सातत्यामध्येच तुमचा रिझल्ट दडलेला असतो. सातत्य खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला दम लागेल, दम भरेल त्यावेळेस तुम्ही थांबा. ओव्हर काय करू नका. आपलं शरीर आहे, आपल्यालाच कमी करायचं आहे. तेही घरचंच खाऊन कमी करायचं आहे. लास्टची 3.5 मिनिटं राहिलेली आहेत. कंटिन्यू जॉगिंग करत राहायचं आहे. व्यायामात सातत्य ठेवा. संपूर्ण कुटुंबाने व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठेही असाल, घरात असाल, कुठेही असाल, बाहेरगावी असाल तरी त्याही ठिकाणी तुम्ही व्यायाम करू शकता. आणि काय लागतं फक्त तुम्हाला मोबाईल पुढे लावला व्यायाम. आता आजचा एक जॉगिंग आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू गाणे ऐकत जर केलं तर चालतं. बाकीच्या व्यायामामध्ये पण तुम्ही फक्त पुढे व्यायाम मोबाईल लावून तुम्ही कुठल्याही ठिकाणी करू शकता. कारण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता इंटरनेट आहे, नेट आहे. त्याच्यामुळं कारणं सांगायचे नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. स्वतः संग प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. तुमचंच पोट वाढलं, तुमचंच वजन वाढलं तर तुम्ही दुसऱ्याकडनं प्रोडक्ट घेऊन काय कमी करत असताय? काहीच गरज नाही. त्यामुळे सातत्य ठेवा. रिझल्ट एक नंबर येतो, 100% येतो म्हणजे येतोच. कारण तुम्ही हालचाल करताय. लास्टची 2.5 मिनिटं राहिलेले आहेत. ज्यांना जे सातत्याने व्यायाम करतात अजून दम भरलेला नाही, ताप लागत नसेल तर थोडं नकळत स्पीड जर तुम्ही वाढवलं तरी चालतंय. सातत्य पाहिजे आपल्याला. सातत्य ठेवा. आलो. लास्टचे 2 मिनिट राहिलेले आहेत. कंटिन्यू व्यायाम करा. तुम्ही बघू शकताय आम्ही तिघंही हे कंटिन्यू 10 मिनिटं करत आहेत. तुम्ही म्हणजे तुमच्या कुटुंबासोबत व्यायाम करू शकता. लास्टची 1 मिनिट 40 सेकंद राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हीही तुमचं जर टार्गेट पूर्ण केलं असेल तर 100% कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती वेळ रनिंग जॉगिंग केलंय. लास्टचं 1 मिनिट 30 सेकंद राहिलेला आहे. शेवटचा 1.5 मिनिट आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला किती वेळ तुम्ही करताय आणि किती टार्गेट पूर्ण केलं, किती वेळाचं जॉगिंग केलं ते दाखव कमेंटमध्ये 100% सांगा. हां, लास्टचं 1 मिनिट 10 सेकंद राहिलेले आहेत. हां, व्हेरी गुड, 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 व्हेरी गुड. शेवटचा 1च मिनिट राहिलेला आहे. हां, ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडं स्पीड घेतलं तरी चालतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, 1 नंबर, व्हेरी गुड. लास्टची 45 सेकंद नॉर्मली स्पीड घेतलं तरी चालतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, 1 नंबर, व्हेरी गुड. लास्टची 30 सेकंद. बरोबर 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 बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, 1 नंबर. ज्यांना दम लागला असेल, थाप लागत असेल तर थांबलं तर चालतंय. लास्टची 18 सेकंद. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, 1 नंबर, 1 नंबर.
एक नंबर. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीनं फक्त कंटिन्यू चालू असू द्या. तर तुम्हीही असं लक्षात ठेवा. हां, आता थांबलं तर चालतंय, फक्त मी सांगतो ते ऐका. 10 मिनिटं झाले आहेत. तुम्ही सातत्यानं व्यायामात राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही किती टक्के आजचा व्यायाम पूर्ण केला, किती मिनिटं जॉगिंग केलं, हे कमेंटमध्ये सांगा. आणि 100% व्यायामाला सुरुवात करा. हा व्हिडिओ बघून तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही केव्हाही करू शकता. फक्त किती वेळ तुम्ही पूर्ण जॉगिंग केलं ते नक्की सांगा. धन्यवाद.